सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे पंपावर गर्दी, प्रशासनाचे आवाहन. अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यात तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्याने मुरगुडसह परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची अचानक गर्दी उसळल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. नागरिकांनी खबरदारीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्याने काही ठिकाणी किरकोळ गोंधळही निर्माण झाला. मात्र या अफवेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की पेट्रोल किंवा डिझेल टंचाईबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच देशात कच्च्या तेलाचा पुरवठा नियमित सुरू असून तेल कंपन्यांकडूनही कोणतीही तूट भासण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही. दरम्यान काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एआयच्या माध्यमातून तयार केलेले बनावट व्हिडिओ, रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते भारतात वापरले जाणारे पेट्रोल हे थेट युद्धग्रस्त भागातून येत नसून विविध देशातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर देशांतर्गत रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून तयार केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तणावाचा तात्काळ परिणाम स्थानिक पातळीवर पेट्रोल टंचाईच्या स्वरूपात होण्याची शक्यता कमी आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि घाईघाईने इंधन साठवण्याचा प्रयत्न करू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांसाठी सूचना: अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. सोशल मीडियावरील अप्रमाणित व्हिडिओ, संदेश पुढे पाठवू नका. अनावश्यक गर्दी टाळा. शंका असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा. एकूणच पेट्रोल टंचाईबाबत सध्या कोणतीही वास्तविक समस्या नसून केवळ अफवांमुळे निर्माण झालेली परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.